नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किरण शिरतोडे ब्लॉग या चॅनलवरती। आणि सगळ्या महाराष्ट्राला उद्यापासून सलग 4 दिवस सगळ्या महाराष्ट्राला मैदानं बघायला मिळतील। उद्या 27 तारीख, परवा दिवशी 28, तेरवा दिवशी 29 आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 30 तारीख, उद्यापासून सलग 4 दिवस मैदाने चालू राहतील। आणि नक्कीच ती मैदानं कुठली असतील ते सुद्धा सांगतोय तुम्हाला। नक्कीच उद्या जे मैदान होते ते एक आदत एक बैल एक दुसा एक बैल मौजे किनही, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते। आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते आदत आणि दुशाचे मैदान असेल। नक्कीच सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या किनही या ठिकाणी उद्या महाराष्ट्राचे टॉपचे बैल सगळ्यांना पळताना दिसतील, आदत आणि दुशाचे बैल। कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या कोरेगाव भागामधील जेवढे असतील, सांगली जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा, म्हणजे जेवढे ज्या ठिकाणी या भागामधील बैल पळतील कोरेगावमध्ये, ते उद्या तुम्हाला दिसतील। उद्या 27 तारीख आहे आणि नक्की 27 तारखेला सगळ्या महाराष्ट्र बघेल कशा पद्धतीनं मैदान होते। आणि नक्कीच हे मैदान जे आहे ते ब्रह्मादादा पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे। आणि नक्कीच या मैदानामध्ये सहभाग नोंदवा आणि नक्कीच भाग घ्या या मैदानामध्ये। 28 तारखेला मैदान होतं आहे, एक आदत एक बैल। आणि हे मैदान जे आहे ते मैदान सिद्धेश्वर कुरवली, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी होते। नक्कीच सातारा जिल्ह्यामधील, सांगली जिल्ह्यामधील या ठिकाणची लोक, तसेच बाकीचे सुद्धा ठिकाणची लोक येतील त्या मैदानामध्ये। आणि नक्कीच मैदान जे आहे ते सिद्धेश्वर कुरवली या ठिकाणी होतं आहे। नक्कीच त्यासुद्धा मैदानामध्ये सहभाग नोंदवा। ते मैदानसुद्धा एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असंच मैदान आहे, ओपनचं मैदान नाही आहे। कारण की उद्याचं मैदान आणि परवाचं मैदान जे ओपनचं मैदान नाही आहे। आणि आता बोलूयात एक मोठं मैदान 29 तारखेला आणि 30 तारखेला 2 दिवस सलग मैदान होते, काजळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आणि हे मैदान जे आहे ते प्रथम मैदान होते, एक दुसा एक बैल, 1 नंबरचं बक्षीस आहे 5 लाख रुपये। आणि नक्कीच या मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे टॉपचे बैल त्या मैदानामध्ये धावतील। कारण की 5 लाख रुपये चेष्टा नाही, मोठं मैदान आहे। पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठी मैदानं होत आहेत अलीकडे, नक्कीच व्हायलाच पाहिजेत। कारण की गरीब शेतकरी कुटुंबातील लोकंसुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत आणि नक्कीच का नाही, सहभागी झालेच पाहिजे। कारण की तुम्हाला माहितीच आहे पुसेगावची एक जोडी कोणाला वाटतसुद्धा नव्हतं या जोडीने कमाल केली आणि नक्कीच ते सुद्धा नंदी उजेडामध्ये आले। नक्कीच वडकी मैदानामधूनच ते पुणे जिल्ह्यातील मैदानामुळेच उजेडात आले। नक्कीच जे 29 तारखेला जे मैदान होते पुणेमध्ये काजळ या ठिकाणी, नक्कीच त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्र बघेल। त्या मैदानामध्ये टॉपचे नंदी कोणकोणते येतील याची अपडेट तुम्हाला मी संध्याकाळी देईनच। कोणते टॉपचे बैल येणार, कोणते टॉपचे बैल नाही येणार बघूया। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 तारखेला एक आदत एक बैल असं मैदान होते। आणि त्या मैदानामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याच ठिकाणी त्याच फाटीवरती मैदान होतं आहे, काजळच्या एक आदत एक बैल आणि त्याच्या आदल्या दिवशी एक दुसा एक बैल असं मैदान आहे। आणि नक्कीच त्यासुद्धा मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं टॉपचे नंदी येतील। छत्रपती संभाजीनगर असेल, अकोला जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, बाकी नाशिक, रत्नागिरी तिकडच्या साईडसुद्धा बैल येत आहेत, सांगली असेल, कोल्हापूर असतील। कोल्हापूरची बैलं सध्या नाही तेवढी पळताना, तिकडं वेगळी शर्यत असते आरत परतची, त्याच्यामुळे तिकडची बैलं काही नाही तुम्हाला वाटते येणार। परंतु असं ते मैदान उद्यापासून सलग 4 दिवस मैदानं दिसतील आणि नक्कीच आनंद घ्या। उद्याचं मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनेलवरती दिसेल किंवा STC लाईव्ह या दोन्हीपैकी एका चॅनेलवर दिसेल। अपडेट तुम्हाला देऊच। परंतु सिद्धेश्वर कुरोलीचं जे मैदान आहे उद्या परवा दिवशीचं, ते मैदान जे 28 तारखेचं P3 लाईव्हवरती दिसेल। आणि 29 आणि 30 तारखेचं मैदान जे 5 लाखाचं मैदान आहे ते तुम्हाला STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती दिसेल। नक्कीच काही बदल झाला तर तुम्हाला नक्कीच सांगू। आणि नक्कीच संध्याकाळचे उद्याच्या मैदानाचे काही पैरे तुम्हाला आम्ही
सांगण्याचा प्रयत्न करीन नक्कीच. आता बकासूर येतोय का नाही, बकासूर कन्फर्म नाही येणार म्हणून, कारण की बकासूर एखाद्या वेळेस प्रदर्शन आहे रत्नागिरी या ठिकाणी, तिकडे जाऊ शकतो अशी माहिती मिळते, अपडेट मिळते. नक्कीच काही अपडेट मिळाली तर नक्कीच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मी तुम्हाला सांगितले 4 मैदाने होणार आहेत सलग उद्यापासून. नक्कीच आनंद घ्या प्रेक्षकांनो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.